कार्तिकी एकादशी ते माऊलींचा संजीवन समाधी उत्सव हा आळंदीतील अभूतपूर्व सोहळा असतो। या सोहळ्यासाठी वारकरी दूरदूरून अलंकापुरीमध्ये दाखल होतात। कार्तिकी एकादशी पासून संजीवन समाधी सोहळ्यापर्यंत प्रत्येक दिवसाला वेगवेगळं महत्त्व असतं। त्यामधील आज संजीवन समाधी सोहळ्याचा दिवस। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कार्तिकी एकादशीला माऊलींचे मंदिर आकर्षक फुलांच्या सजावटीने सुशोभित करतात आणि दुसऱ्याच दिवशी माऊलींच्या पालखीची नगर प्रदक्षिणा असते। नगर प्रदक्षिणेच्या या दिवशी सर्वांना माऊलीच्या पालखीचे जवळून दर्शन करता येते। तर संजीवन समाधी सोहळ्याच्या दिवशी माऊलीच्या मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट करतात आणि या संपूर्ण सोहळ्याची सांगता कीर्तनाने केली जाते। तर संजीवन समाधी सोहळ्याचा दिवस नक्की कसा असतो आणि त्या दिवशी कोणकोणते कार्यक्रम होतात हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। माऊली पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। संजीवन समाधी सोहळ्यामध्ये माऊलींचं दर्शन व्हावं यासाठी दर्शनवारी सुरू असते। दर्शनवारीची ही लांबच लांब रांग थेट इंद्रायणी घाटापर्यंत असते। जणू काही वारकऱ्यांचं मन म्हणतं, चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वरा डोळा पाहू। दर्शनबारीतून पुढे सरकत आपण माऊलींच्या मंदिराजवळ येतो। माऊलींच्या मंदिराजवळ सर्वप्रथम आपल्याला महाद्वार दिसतं। विशाल आकाराच्या महाद्वाराला दर्शनी भागापासूनच फुलांच्या लांबच लांब माळांनी सजवलेलं असतं। सुंदर सजवलेले महाद्वार पाहून आपण मंदिरामध्ये जायला लागतो। मंदिरातून आत आलं की माऊलींच्या मंदिराचा विना मंडप दिसतो। या विना मंडपाला आकर्षक रंगाच्या पुष्पांनी सजवलेलं असतं। प्रत्येक दिवशी ही सजावट वेगवेगळी असते। वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे अभंग फुलांच्या साह्याने इथे कलाकार कोरून ठेवतात। जसं की कार्तिकी एकादशीच्या दिवशी येथे एक अभंग कोरला होता। तो अभंग असा होता, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर। तर आजच्या दिवशी येथे वेगळं डेकोरेशन पाहायला मिळतं। संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येथे फुलांनी कोरलं आहे, योगी तपस्वी समाधीस्थ माऊली। कल्पकतेने आणि कलेने या फुलांची सजावट करणाऱ्या कलाकारांचं खरंच कौतुक वाटतं। माऊलींचा हा विना मंडप चहू बाजूने सजवलेला असतो। विना मंडपाच्या समोरच एक छोटं मंदिर सजवलेलं दिसतं आणि ते म्हणजे मारुतीरायाचं मंदिर। श्री मारुतीरायाचं दर्शन घेतलं की शेजारीच गरुड मंदिर आहे। गरुड मंदिराला देखील फुलांच्या माळेने सुशोभित केलं आहे। गरुड मंदिरापासून काही पावलं चालत आलं की आपल्याला श्री हैबत बाबाचं मंदिर दिसतं। हैबत बाबाचं मंदिर तर विद्युत रोषणाईने आणि पुष्पांच्या हारांनी सजवलेलं आहे। श्री हैबत बाबांना माऊलींच्या आषाढी पालखीचे जनक म्हणतात। हैबत बाबांनी लावलेली सैनिकी शिस्त अजूनही तशीच कायम आहे। विना मंडपाच्या शेजारीच सुवर्ण पिंपळाचा भला मोठा वृक्ष आहे। हा सुवर्ण पिंपळ फुलहारांनी सजवलेला दिसतो। या सुवर्ण पिंपळाला माऊलींच्या आईने 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या। आजही सुवर्ण पिंपळ एखाद्या कल्पतरू किंवा कल्पवृक्षाप्रमाणे भासतो। आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या ही आस धरून आजही किती माता भगिनी या सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालताना दिसतात। तिथून जवळच अजान वृक्षाची बाग आहे। शेकडो वर्षांपासून माऊलींच्या मंदिरावर सावली धरणारा अजान वृक्ष आजही तेवढ्याच खंबीरपणे उभा आहे। तर विना मंडपाच्या दुसऱ्या बाजूला श्री एकनाथ महाराजांचा पार आहे।
अनेक फुलांच्या माळा करून श्री एकनाथ महाराजांचा पार सजवलेला दिसतो. श्री एकनाथ पाराचं आध्यात्मिक महत्व खूप मोठे आहे, कारण माऊलींच्या कंठाला लागलेली अजान वृक्षाची मुळी काढण्यासाठी श्री एकनाथ महाराज येथूनच गेले होते. माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराला आपण प्रदक्षिणा घालतो. इतर मंदिरातील दर्शन घेऊन आपण माऊलींच्या विनामंडपात पोहोचतो. माऊलींच्या मंदिरातील विनामंडप खरंच पाहण्यासारखं आहे. विनामंडपाच्या उंच उंच भिंती, डोळे दिपावणारी केलेली विद्युत रोषणाई आणि फुलांची केलेली आकर्षक सजावट अगदी मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटतं. सोबत टाळ मृदुंगाचा जयघोष आणि माऊलींचं संजीवन वास्तव्य. याआधीच माऊलींची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी गेलेली असते. माऊलींची पालखी नगर प्रदक्षिणा करून माऊलींच्या मुख्य मंदिरात येते. विनामंडपात सुरू असलेल्या कीर्तनामध्ये मन अगदी रमून जातं. टाळ मृदुंगाने धरलेला ठेका, हरिनामाचा जयघोष आणि भक्तिमय वातावरण यामध्ये माऊलींचं मंदिर न्हावून निघतं. पंढरपुराच्या विठ्ठलाची कृपा आणि माऊलींचं पसरलेलं चैतन्य या वातावरणात स्पष्टपणे जाणवायला लागतं. माऊलीच्या मंदिरातील हा अभूतपूर्व सोहळा पाहताना ओळी आठवायला लागतात. इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची. कीर्तनाच्या या कार्यक्रमाने संजीवन समाधी सोहळ्याची सांगता होते. इकडे कीर्तनाची सांगता होते आणि तिकडे इंद्रायणी घाटाच्या बाहेर कार्तिकी निमित्त यात्रा भरलेली असते. या यात्रेत लहानांपासून वयस्कर असे सर्वच जण रमून जातात. आणि संसाराच्या चिंतेतून आणि मोहमायेतून वेळ काढून आलेले भागवतजन आपल्या घरी परतायला लागतात.